खुर्ची ओढायला तयार राहा। अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं, हे पहिल्या दिवसापासून पाहिलं। महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मी माझ्या पांडुरंगांचा धावा केला, विठ्ठलाचा धावा केला, कारण माझ्यावर जो प्रसंग आला होता आणि त्याचं देवाकडं मागणं मागितलं आणि मला आज खऱ्या अर्थानं माझ्या पांडुरंग माझा देव भक्ताला त्या ठिकाणी वाचवतो याची मला प्रचिती आली। माझी मज असे घडली प्रचित, मला त्याची प्रचिती आली आणि आज मनोज जरांगे यांच्या मुखातून हे सगळं कशासाठी चाललं होतं हे सगळं सत्य बाहेर पडलं। सत्य हे फार काळ झाकून ठेवता येत नाही। तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही, खरं लपवता येत नाही। मनोज जरांगे यांचं आंदोलन नेमकं कशा करता चाललं होतं? खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चाललं होतं की कोणा राजकीय पक्षाला फायदा व्हावा, की स्वतःला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी याच्याकरता हे आंदोलन चाललं होतं? याचा उलगडा आज प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे। आज त्यांची जर मुलाखत पाहिली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणजे एक एक इतके त्यांनी मुद्दे दिले, इतके पुरावे, नवीन पुराव्याची गरजच नाही, इतके पुरावे सांगितले। त्यांच्या उपोषणातलं आज एक वाक्य असं आहे की उपोषण बेगडी आहे। तुम्ही नीट माझी महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या आणि सगळ्यांनाच, विशेष करून जरांगे यांच्यावर जी माणसं भोळेपणानं प्रेम करतात, काही अंधभक्तीनं प्रेम करतात, काही लाभासाठी स्वार्थापोटी जमा झालेली माणसं, ज्यांना कोणाला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व्हायचे, अशी माणसं, माझी सगळ्यांना विनंती आहे की जरांगे आज काय म्हटले की उपोषण हे बेगडी आहे, हे त्यांचा शब्द आहे, बेगडी उपोषण आहे। मी असं बेगडी उपोषण करणार नाही। आणि मला रात्री 12 वाजता लोकांनी प्रचंड आग्रह केला, उठा 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 पाटील, तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत। लोकांनी आग्रह केला असे लोक खूप चांगले आहेत, पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला, तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर कोणते लोक आहेत, पाटील तुम्ही उपोषणाला बसा, पाटील तुम्ही मरा उपोषण करून, असे किती मराठा समाजाचे लोक म्हणले होते? कुणीच म्हणलं नसावं, आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे। तर म्हणता तुम्ही टपोले ओळखून घ्या, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे, त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे, आणि आज ते समोर दिसले। आम्ही प्रामाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशीत घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या, या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या। आणि म्हणून आमचं त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, आणि हे मी वारंवार सांगत होतो। आजच्या मुलाखतीत त्यांचं दुसरं एक महत्वाचं वाक्य आहे, ते वाक्य सगळ्यांनी अंडरलाईन करून हाच पुरावा आहे, याच्यापेक्षा काय मोठा पुरावा नाही। मराठ्यांनो, आता खुर्ची हिसकायला तयार राहा। आंदोलन कशासाठी चाललं होतं? आरक्षणाकरता चाललं होतं, मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होतं, सगळे सोयरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं। आणि आता काय म्हणतो? खरं खुर्ची ओढायला तयार राहा। अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं, हे पहिल्या दिवसापासून पाहिलं। एक एक शब्द याच्या लक्षात ठेवा। हा म्हणताना सगळ्या माझ्या बाईट काढून पहा। यांनी एक घोषणा केली, मी 7 उपमुख्यमंत्री करणार, या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री,
पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार. माझा आग्रह आहे समाजाला, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, कोणासाठी चाललं होते. या माणसाचा बेगडीपणा, लबाडपणा हा सगळ्याच्या सगळा बाहेर आलेला आहे.